हॅलो स्टुडंट, मी रवी सर, श्री चौंडेश्वरी सायन्स अकॅडमी इचलकरंजीमधून. विद्यार्थी मित्रो, आपण सेल द युनिट ऑफ लाईफ सेल अँड सायकल हा लेक्चर नंबर 2 मध्ये पोहोचले आहोत. कारण का सेल द युनिट ऑफ लाईफ हा टॉपिक मी कंप्लीट केलेला आहे. प्लेलिस्टमध्ये त्याचे 24 लेक्चर आहेत, तुम्ही पाहू शकताय. तर त्यानंतर सेल सायकल अँड सेल डिव्हिजन हा सुद्धा महत्वाचा भाग आहे. तर मला सांगा, लेक्चर नंबर 1 मध्ये मी तुम्हाला सेल सायकल हा भाग शिकवला होता. तर मला MCQ सांगायचा आहे की सेल सायकलमध्ये कोणत्या फेज असतात किंवा कोणत्या स्टेज असणार. पहिला असणार सेल सायकलमध्ये कोणत्या स्टेज आहेत. दुसरं की ग्रोथला आपण काय म्हणतो. तिसरं आहे डिव्हिजनला आपण काय म्हणतो. ग्रोथमध्ये कोणकोणत्या स्टेज, ग्रोथला आपण इंटरफेज म्हटलं. इंटरफेजमध्ये कोणकोणत्या स्टेज येतात. आणि त्यानंतर लास्ट DNAचं रेप्लिकेशन इंटरफेजमध्ये कोणत्या स्टेजमध्ये होतं याचं मला काय करा, कमेंटमध्ये आन्सर करा. आणि मग आपण या ठिकाणी सुरू करूया. ओके, चला. तर आपली NCERT काय म्हणते बघा, की NCERT बुक काय सांगते बघूया आणि मग आपण काय करूया, पुढे जाऊया. तर काय सांगते बघा, द सेल. तर काय सांगते बघा, दिसते का बघा. ओके, दिसत असेल. काय सांगते बघा, द सेल सायकल इज डिवायडेड इंटू 2 बेसिक. मगाचं क्वेश्चनचे आन्सर आहे की इंटरफेज. इंटरफेजला आम्ही काय म्हणतोय, ग्रोथ. बघा, एक सेल आहे, डिवायडिंग सेल आहे. हिनं आपली ग्रोथ केली म्हणजे साईज वाढवली, आणि साईज वाढवल्यानंतर हिनं काय केलं, डिव्हिजन केलं आणि 2 डॉटर सेल निर्माण केल्या. याला म्हणतो आपण सेल सायकल. हे काय झालं, ग्रोथ. आणि ग्रोथला काय म्हणतो आपण, इंटरफेज. ह्याला काय म्हटलं आपण, डिव्हिजन. डिव्हिजनला आपण काय म्हटलो, मायटोसिस. हे जरा चुकीचं आहे NCERTचं. मायटोटिक मे बी मिओसिस और मायटोसिस. न्यूक्लियसचं डिव्हिजन आहे, याला आपण कॅरोकायनेसिस म्हणतोय. कॅरोकायनेसिस मिओसिस किंवा मायटोसिस मध्ये होऊ शकते. तर हे NCERT जसं होतं तसं आपण लिहून घेतलेलं आहे, पण ती त्यांची मिस्टेक आहे. चला ठीक आहे, की इथं समजलं असेल. दुसरं आहे इंटरफेज मध्ये आपल्याला G1, S आणि G2 पाहायला मिळते. आणि S फेज मध्ये DNAचं रेप्लिकेशन होत आहे. तर मगाचे जे काही MCQ सांगितलं त्याचे आन्सर तुम्हाला मी आता क्लिअर केलं. चल ठीक आहे, पुढे घेऊया आपण. द सेल सायकल इज डिवायडेड इंटू 2 बेसिक फेज. 2 बेसिक फेज. एक मिनिट बघा, डस्ट करूया आपण. तर काय म्हटलं बघा, इंटरफेज अँड यंग फेज. इंटरफेज डिवायडेड इंटू फर्दर G1, S, G2. काही वेळा काय होतंय की G1च्या जागी गॅप 1 ऑप्शन येणार. प्रीचा अर्थ काय बघा, बिफोर म्हणूया. बिफोर पूर्वी हा मराठीमध्ये. आणि पोस्ट आफ्टर असं म्हणूया आपण. तर G1 काय होते, DNA बनायच्या पूर्वीची स्टेज आहे. काय म्हणते, DNA बनायच्या पूर्वीची स्टेज. DNA बनण्यापूर्वीच्या फेजला G1 फेज म्हणतो आणि G1 फेजला आपण प्री DNA सिंथेसिस फेज म्हणतोय. त्यानंतर बघा की S फेजला सिंथेसिस फेज म्हटलं ते. सांगताय मला कशाचं सिंथेसिस केलं आपण. हा बरोबर आहे, आपण म्हटला की आम्हाला सेल काय करायचं, डिवाइड करायचं आहे, न्यूक्लियस डिवाइड करायचं आहे. तर DNA काय करायला पाहिजे, डबल करायला पाहिजे. DNAचं रेप्लिकेशन केलं पाहिजे. त्यानंतर G2 फेजला काय म्हटलंय, गॅप 2. याला पोस्ट DNA सिंथेसिस झाल्यानंतर G2 फेज येत्या. S फेज नंतर G2 फेज येत्या, म्हणजे याला पोस्ट DNA सिंथेसिस फेज म्हटले जाते. लक्षात ठेवा की NCERT मध्ये
जे काही तिने दिलेलं आहे ते संपूर्ण शब्दाचा अर्थ तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला शिकण्यामध्ये मजा येईल आणि MCQ सोडवण्यात पण आनंद वाटेल. तर बघा, मी जे काही बोललो ते तुमच्याकडे सेल सायकल दिसते माझ्याकडे. ह्याला काय म्हणणार मी? सेल सायकल. सायकल कशी असते? गोल. म्हणजे काय होणार बघा, की आम्ही काय करणार की G1 मधून S मध्ये गेलो, S मधून G2 मध्ये गेलो, G2 मधून M मध्ये आलो आणि M मधून परत G1. कसं बघा, हे गोल राऊंड तिथे दिसतंय की नाही? हे इम्पॉर्टंट आहे बघा. G1 मध्ये ग्रोथ व्हायला, S मध्ये DNA रेप्लिकेशन होते, G2 मध्ये ग्रोथ व्हायला आणि प्रिपरेशन फॉर मायटोसिस म्हणाले. इथं पण आपण चुकीचं करूया, आपण मायटोटिक लिहा. मायटोटिक. हा, मायटोटिक मध्येच मायटोसिस आणि मिओसिस असते. हा, बरोबर आहे. सॉरी तिने खाली दिलेलेच आहे. ओके, माझी जर मिस्टेक आहे, स्लाइड मध्ये काही नाही आहे. हा, इथं आहे बघा, तिने बरोबर दिले तिने की G2 मध्ये ग्रोथ आणि प्रिपरेशन साठी या ठिकाणी म्हणजे मायटोसिस साठी किंवा मिओसिस साठी, मिओसिस 1 साठी 2 साठी रिक्वायरमेंट असते. तर ह्याला आपण म्हटलं आपण सेल सायकल. ओके, एक लक्षात ठेवा या ठिकाणी की काय होते बघा, की माझ्याकडे काय आहे? एक परमनंट सेल आहे. माझ्याकडे काय आहे? एक परमनंट सेल आहे. या परमनंट सेलला काय करायचं आहे की मिझोफिल सेल म्हणून राहायचं आहे. मिझोफिल सेल जे प्लांट मध्ये असतं ना, मिझोफिल सेल म्हणून राहायचं आहे आणि पुढे याला डिव्हिजन करायचं नाहीये. मग आता काय असणार बघा, तर यावेळी ती काय करणार बघा की G0 काय म्हणतो आपण, G0 फेज मध्ये असणार. याचा अर्थ सेल ती G0 फेज आहे ती सेल सायकलच्या आतच आहे, सेल सायकलच्या बाहेर असं म्हणू शकत नाही. लक्षात बघूया आपण G0 साठी जरासा वेळ देऊया. एक लक्षात ठेवा, एक फंडामेंटल गोष्ट आहे बघा की सेल सायकल मध्ये एक सलमान खानची डायलॉग आहे, एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो मैं खुद की भी नहीं सुनता. ह्याच डायलॉगचा वापर आपण करूया. सेल म्हणत्या एक बार मैंने DNA डबल किया तो मैं खुद की भी नहीं सुनता. ऑलवेज डिवाइड. मला डिवाइड करायच पाहिजे. कारण काय होते बघा की नॉर्मल जो क्रोमोझोम आहे, हा नॉर्मल क्रोमोझोम जर डबल झाला कसा असतोय? नॉर्मल क्रोमोझोम आहे. हा, हिने काय केला, S फेज मध्ये आल्यानंतर हा डबल केला, हा आर्म बघा आता डबल झाला की नाही. मग ह्याला काय करायला पाहिजे बघा, नॉर्मलाइज व्हायचं असेल तर त्याला काय केला पाहिजे, इट शुड बी डिवाइड. मग याचा अर्थ की सेलनं जर DNA डबल केला तर ती काय करणार, डिव्हिजन करणारच. लक्षात. आणि परंतु लक्षात ठेवा की G1 मध्ये DNAचे रिप्लिकेशन होत नाही, परंतु प्रिपरेशन होते DNA तयार करण्यासाठी. आणि DNA जर तयार करायचं असेल तर आपल्याला एक एन्झाईमची रिक्वायरमेंट आहे. तुम्ही काय म्हणताय बघा की सर इथं दिल्यात की S फेज मध्ये काय व्हायलाय, DNA डबल व्हायलाय. मग DNA डबल व्हायचं असेल तर आम्हाला एक एन्झाईमची रिक्वायरमेंट आहे, त्याचं नाव आहे DNA पॉलिमरेज. ह्या एन्झाईमची काय आहे, रिक्वायरमेंट आहे. आता क्वेश्चन काय आलं बघा, S फेज मध्ये DNA पॉलिमरेज एन्झाईमची रिक्वायरमेंट आहे, पण तो प्रिपरेशन होत आहे, तयार करते G1 फेज मध्ये. याचा अर्थ DNA पॉलिमरेज एन्झाईम सिंथेसिस इन G1 फेज बट युटिलाइज इन S फेज. परंतु याचा वापर आम्ही काय करणार, S फेज मध्ये. आता माझ्याकडे एक MCQ आहे, त्याचं तुम्ही मला आन्सर करायचं आहे. मी लिहत नाही, तुम्ही मला सांगायचं आहे. बघा, इन विच ऑफ फॉलोइंग फेज ऑफ सेल सायकल DNA पॉलिमरेज सिंथेसिस. आता सांगा कोणत्या, इन विच ऑफ फॉलोइंग फेज सेल सायकल
डीएनए पॉलिमरेज सिंथेसिस. हिने म्हणतात डीएनए पॉलिमरेज सिंथेसिस. सिंथेसिसचा अर्थ तयार करणे. मग काय देणार तुम्ही आन्सर? सेल सायकल मध्ये कुठं तयार होणार? तुम्ही म्हणणार सर आन्सर इज येणार आहे जीवन. आता ह्याच क्वेश्चनला मी चेंज केलं. इन विच ऑफ फॉलोइंग फेज ऑफ सेल सायकल, इन विच ऑफ द फॉलोइंग स्टेज ऑफ सेल सायकल डीएनए पॉलिमरेज ऍक्टिव्ह फंक्शनल. आता इथं मी काय म्हणतोय? डीएनए पॉलिमरेज ऍक्टिव्ह आहे, ऍक्टिव्ह आणि फंक्शनल आहे, काम करतंय. मग तुम्ही म्हणणार आन्सर येणार इज अ यस फेज. कारण डीएनए ऍक्च्युली काम कुठं करायलाय? यस फेज मध्ये. तयार कुठं व्हायलाय? जीवन फेज मध्ये. कारण जराशा शब्दामध्ये घोळ झाला तर आपला आन्सर मिस होणार, चुकणार. ओके, लक्षात येईल तुम्हाला. जीवन फेज करस्पॉन्ड टू इंटरवल बिटवीन मायटोसिस अँड इनिशिएशन ऑफ डीएनए रिप्लिकेशन. आता याचा अर्थ मायटोसिस म्हणजे इथं मायटोटिकच लिहायला पाहिजे. ड्युरिंग जीवन फेज सेल मेटाबॉलिक ऍक्टिव्ह. बघा याचा अर्थ जीवन फेज मध्ये बघा आपण काय करतोय? जीवन, एस फेज, G2 फेज आणि मायटोटिक हे आपण काय करतोय? सेल सायकल म्हणतोय आपण. यालाच काय म्हटलं आपण? सेल सायकल. तर जीवन फेज मध्ये सेल जे आहे मेटाबॉलिकली ऍक्टिव्ह आहे. याचा अर्थ काय करणार की यस फेज मध्ये आम्हाला डीएनए डबल करायचा आहे. डीएनए डबल करायचं असेल तर प्रिपरेशन पाहिजे, तयारी पाहिजे. मग आम्ही काय करणार? प्रोटीन तयार करणार, आरएनए तयार करणार, प्रोटीन तयार करणार, एटीपी चेक करणार, डीएनए पॉलिमरेज सिंथेसिस करणार. याचा अर्थ जीवन फेज मध्ये की मोस्ट मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी घडत असत्या. दुसरा प्रश्न आहे कंटिन्युअस ग्रोथ. बघा काय करल्या? सेल कंटिन्यू ग्रो करत असत्या बट डज नॉट किंवा बट डज नॉट पाहिजे होतं, डज नॉट रिप्लिकेट डीएनए. काय म्हणतात? जीवन फेज मध्ये सेल मेटाबॉलिकली ऍक्टिव्ह राहत्या, कंटिन्युअस ग्रोथ करत असत्या, परंतु डीएनएचं रेप्लिकेशन होत नाही. मी मगाशी सांगितलं डीएनए पॉलिमरेज एन्झाईम सिंथेसाइज तयार केलं जातंय. तयार केलं म्हणजे डीएनए बनला नाही. तर डीएनए कधी बनणार? एस फेज मध्ये डीएनए बनला जातोय. कोणत्या स्टेज मध्ये? एस फेज मध्ये. आता थोडं काय करूया, आपल्यानुसार थोडस आपण एक्स्ट्रा इफोर्ट करूया. काय झालं बघा? जीवन फेज इंटेन्सिव्ह सेल्युलर सिंथेसिस. मी मला सांगितलं की जीवन मध्ये सेल मोस्ट ऍक्टिव्ह असते, ऍक्टिव्हली मेटाबॉलिक काम करत असत्या. डीएनए बनवायचा आहे, यासाठी प्रोटीन तयार करायचे आहेत, आरएनए तयार करायचे आहेत, एटीपीज करायचे आहेत. कारण डीएनएचं विभाजन करणे साधं नाही आहे, कॉम्प्लेक्स काम आहे. तर यासाठी प्रिपरेशन केले पाहिजे, बरोबर आहे की नाही? प्रोडक्शन ऑफ लायझोझोम. आता काय केलं बघा? आम्ही लायझोझोम तयार केला, गोल्जी बॉडी तयार केलं, व्हॅक्यूल तयार केला, ER तयार केला आणि अदर सेल ऑर्गनस एक्सेप्ट. एक महत्वाचं आहे बघा, एक्सेप्शन आहे बघा, मायटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्ट G2 मध्ये डबल होत्या. हा पण MCQ आहे बघा. मायटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्ट काही आहे? सेमी ॲटोनॉमस सेल ऑर्गनस. मला सांगताय मायटोकॉन्ड्रियाच्या डीएनएला काय म्हणतात? कमेंट मध्ये टाका. क्लोरोप्लास्टच्या डीएनएला काय म्हणतात? कमेंट मध्ये टाका. कारण सेल द युनिट ऑफ लाईफ मध्ये तुम्हाला मी सांगितलंय मायटोकॉन्ड्रिया अँड क्लोरोप्लास्ट आर सेमी ॲटोनॉमस सेल ऑर्गनस बिकॉज इट हॅव ओन डीएनए. त्यांच्याकडे स्वतःचा डीएनए आहे. चला ठीक आहे, आपण थोडंसं पुढे जाऊया. सिंथेसिस ऑफ mRNA, rRNA, tRNA. mRNA मेसेंजर आरएनए म्हणतोय, rRNA रायबोझोमल आरएनए, tRNA प्रोडक्शन ऑफ रायबोझोम, स्ट्रक्चर अँड फंक्शनल प्रोटीन. आता हिचा अर्थ का कळत नाही बघा.
काही प्रोटीन, आता मी एक आकार काढलं, हे मी काय काढलं, हे घर वाटाले ना, दिसतंय ना तुम्हाला, घराची आकृती काढली. या प्रोटीन पासून मी एक स्ट्रक्चर तयार केले. हे झालं आमचं घर, तुमचं माझं सर्वांचं. आता हे काय झालं, हे प्रोटीन काय झालं, यावेळी स्ट्रक्चरल प्रोटीन झालं. आता म्हणणार तुम्ही फंक्शनल, इथं स्पेलिंग मिस्टेक आहे. फंक्शनल प्रोटीन म्हणजे काय, एन्झाईम. क्वेश्चन असते मोस्ट ऑफ, ऑल नाही आहे, मोस्ट ऑफ एन्झाईम आर प्रोटीन नेचर. म्हणजे या ठिकाणी जे प्रोटीन आहे ते स्ट्रक्चर म्हणजे काहीतरी बनवतंय आणि फंक्शनल म्हणजे एन्झाईम म्हणून काम करते. समजलं. हाय मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी, बरोबर आहे, सेलमध्ये मोठ्या प्रमाणात कार्य चालू असते. मोस्ट ऑफ द सेल ग्रोथ टेक प्लेस, की सेलमध्ये सेलची जी काही ग्रोथ व्हाल्या ती जीवनमध्ये होतच आहे. आणि त्याच्यापेक्षा महत्वाचा भाग आहे द डिसिजन ऑफ सेल डिव्हिजन टेक प्लेस. तर काय होते बघा की सेल डिव्हिजन मध्ये मी काय सांगतोय बघा की ज्यावेळी आपण सेल डिव्हिजन मध्ये जातोय, इंटरफेज मध्ये, जीवन फेज मध्ये ठरवलं जाते की सेलला डिवाइड व्हायचं किंवा नाही, याचं डिसिजन घ्यायचं काम केलं जाते. आणि यासाठी विशेष प्रकारचं प्रोटीन असते, त्याचं नाव आहे सीडीके. सीडीके आणि सायक्लिन, त्यांना आपण यू प्रोटीन सुद्धा म्हटलं जाते. आणि ह्या लेवलनुसार पुढे डिसिजन घेतले जाते किंवा याला ट्रिगर सुद्धा म्हटलं जाते. काय म्हटलं जाते, ट्रिगर प्रोटीन म्हटलं जाते. लक्षात ठेवा, तुम्हाला विचारणार की डिसिजन ऑफ सेल डिव्हिजन टेक प्लेस इन जीवन फेज. ओके, त्यासाठी बघा इन लेट जीवन फेज रिस्ट्रक्शन पॉइंट. बघा मगाची सांगतो बघा, रिस्ट्रक्शन म्हणजे प्रतिबंधित एरिया. ऑकर आर पॉइंट, ह्याला आर पॉइंट म्हटलं. इफ सेल क्रॉस द पॉइंट, बघा ही समजा ही लेवल आमची, इथं काय आहे, सीडीके आहे, सायकलिन आहे. ह्या सेलनं ही जर एरिया हे जर क्रॉस केलं तर काय करणार, सेल डिवाइड होणार लेवल. आणि सेलनं काय केलं, ह्या लेवलवर राहिलं प्रोटीन नेचर, त्याचं केमिकल कंपोजिशन किंवा लेवल म्हणे आपण, तर इथं डिव्हिजन नॉट डिवाइड. याचा अर्थ डिवाइड सेल होत्या न होत्या यामागे विशेष प्रकारचं प्रोटीन काम करत असतात. काय सांगितलं बघा की इफ सेल क्रॉस आर पॉइंट इट मस्ट बी डिवायडेड. याला आर पॉइंट म्हणा, इट शुड बी डिवायडेड. आर पॉइंट म्हणतो मी याला, आर पॉइंट. ह्याच्या पुढे गेलं तर सेल डिवाइड व्हायचंय. इफ सेल फॉल क्रॉस आर पॉइंट म्हणजे सेल काय करत नाही, याला क्रॉस करणार बघा, तर इथे डिव्हिजन होणार नाही. बरोबर आहे. आर पॉइंट इज क्रिटिकल लेवल ऑफ स्पेसिफिक प्रोटीन, आणि या प्रोटीनचं नाव आहे सीडीके आहे सायक्लिन. प्रोटीनचं नाव काय आहे, सीडीके सायक्लिन. This protein molecule is known as trigger protein, U protein. Their protein help to cell cross R point. Now बघा, now this protein identify. आज या प्रोटीन आम्ही ओळखलेला आहोत, ते आहे सायक्लिन आणि सीडीके. सीडीकेचा फॉर्म सायक्लिंग डिपेंडिंग कायनेज. सीडीकेला आपण काय म्हटलंय, इंजिन, आणि सायक्लिनला काय म्हटलंय, gearbox. If cell cannot cross the R point is said to be G0. बघा मगाशी मी सांगितलं की जर ती लेवल जर पार करत नसेल तर सेल काय G0 मध्ये आहे. इट बिकेम परमनंट, ती सेल असणार परमनंट, लिव्हिंग असणार, परमनंट असणार, पण तो ती डिवायडेशन करणार नाही. अंडरगोज डिफरन्शिएटेड, एक पर्टिक्युलर स्ट्रक्चरवर राहिलेले असणार. बरोबर आहे का. बघा काय होते, समजा मेरिस्टेमॅटिक सेल प्लांट मध्ये काय असतात, मेरिस्टेमॅटिक सेल असतात. ही काय असतात, डिवायडिंग सेल असतात. आणि पुढे काय होणार, परमनंट सेल बनत्या. पुढे जाऊन समजा या ठिकाणी कॅम्बियम बनलं, झायलम बनलं. बरोबर आहे. तर ह्या सेल काय करणार,
एक परमनंट जर शेप घेतला तरी सेल परत डिवाइड करत नाही आहे, पण तो लिव्हिंग आहे. आल्या लक्षात बघा. G1 फेज ऑल्सो नोन ॲज गॅप 1 माहिती आहे, बरोबर आहे. जनरेशन 1 फेज आणि प्री डीएनए मगाशी सांगितले एनसीईआरटीनं. G1 ला काय म्हटलंय, गॅप 1, गॅप जनरेशन, प्री डीएनए सिंथेसिस. परत एनसीईआरटी काय म्हणते बघा, सिंथेसिस फेज मार्क प्रेड ड्युरिंग डीएनए सिंथेसिस रिप्लिकेट टेक प्लेस. सरळ सरळ वाक्य. बऱ्याच बघा एमसीक्यू म्हणून तुम्हाला दिसणार की यस फेज मध्ये डीएनएचं रेप्लिकेशन होतंय, याला ड्युप्लिकेशन म्हणतोय. डीएनए आपली डबल कॉपी तयार करतोय. ड्युरिंग दिस टाइम अमाऊंट ऑफ डीएनए पर सेल डबल. मगाशी मी सांगले की यावेळी सेल काय करल्या, यस फेजचा अर्थ समजला का बघा तुम्हाला, लक्षात. आणि मगाशी मी सांगितलं होतं की यस फेज मध्ये डीएनए पॉलिमरेज एन्झाईम ऍक्टिव्हली काम करतोय आणि काय करतोय, या ठिकाणी डीएनए डबल केला जातोय. बघा आपण ऑर्गॅनिझम कसे आहे बघा, डिप्लॉइड आहे. डिप्लॉइड म्हणजे 2n माहिती आहे तुम्हाला. आपण सर्व कोण आहे, डिप्लॉइड आहे. याचा अर्थ आमच्याकडे 2 सेट आहेत, एक माताकडून येतोय आणि एक पिताकडून येतोय. आणि n म्हणजे काय म्हणतोय, हॅप्लॉइड. हॅप्लॉइडचा अर्थ काय आहे, ह्याला म्हणतो आपण, n ला म्हणतोय हॅप्लॉइड. एकच सेट आहे, तो माताचा असू शकते किंवा पिताचा असू शकते. आता बघा की मी काय म्हणाले बघा, तर n म्हणजे हॅप्लॉइड. या हॅप्लॉइड मध्ये जेवढा डीएनए आहे, या हॅप्लॉइड सेट मध्ये जो डीएनए आहे त्याला डीएनए अमाऊंट म्हणतो. हॅप्लॉइड सेट मध्ये जेवढा डीएनए आहे त्याला आम्ही म्हणतोय सी व्हॅल्यू ऑफ डीएनए. परत मी सांगतो काय बघा, आपण ऑर्गॅनिझम जे आहे ते कोण आहे, डिप्लॉइड आहे. हॅप्लॉइडचा अर्थ n. हॅप्लॉइड जो सेट आहे त्यामध्ये डीएनएची जी अमाऊंट आहे, डीएनएची जी मात्रा आहे त्याला म्हणते सी व्हॅल्यू ऑफ डीएनए. आता मला सांगा याचा अर्थ की नॉर्मल ऑर्गॅनिझम काय आहे, डिप्लॉइड आहे, तर या डिप्लॉइड मध्ये डीएनए किती असणार. हॅप्लॉइड मध्ये सी आहे, सी व्हॅल्यू ऑफ डीएनए, तर 2n नॉर्मल मध्ये किती असणार, 2C डीएनए. 2C डीएनए डबलच पाहिजे की, याच्या डबल दाखवायला पाहिजे आपण. समजलं का बघा. आता समजा ह्या सेल काय सांगितलंय, 2n नॉर्मल ऑर्गॅनिझमनं काय केलं, यस फेज मध्ये डीएनए डबल केला. बघा लक्ष द्या जरा, याने काय केलं, यस फेज मध्ये आल्यानंतर हा डीएनए डबल झाला यस फेज मध्ये. मग आता डीएनए किती होणार, बरोबर आहे. तुम्ही म्हणणार 4C डीएनए. काय म्हणणार आपण त्याला, 4C डीएनए. कारण का, हा नॉर्मल क्रोमोझोम आहे. हा यस फेज मध्ये आला, यस फेज मध्ये आल्यानंतर डबल केला, आपले काय केला, डबल मात्रा तयार केला, झालं ना. हा नॉर्मल आहे, याला म्हणूया आपण नॉर्मल. आणि याला काय म्हणूया आपण, यस फेज मध्ये झालेला फेज. यस फेज मध्ये ते डीएनए काय केला, डबल केला. आणि यामुळे ह्याला जर परत या सेलला जर नॉर्मल व्हायचं असेल तर इथनं काय करायला पाहिजे, डिवायडेशन करायला पाहिजे. ह्याला म्हणतो आपण सेंट्रोमेअर. सेंट्रोमेअरला डिवाइड केले जायला पाहिजे. ओके, प्रयत्न करा, तुम्हाला येत जाईल, अवघड काही नाही आहे. काय म्हटलं बघा, इफ द इनिशियल अमाऊंट, इनिशियल आता मागाचं बोललंय का नाही ते दिले बघा. इनिशियल म्हणजे सुरुवात. इनिशियल अमाऊंट डीएनए डोनेटेड टू सी, बरोबर आहे. कारण ऑर्गॅनिझम काय आहे, डिप्लॉइड आहे. डिप्लॉइड आहे म्हणजे काय असणार, त्याच्याकडे 2C डीएनए आहे. दॅन इट इन्क्रीज 4C, कारण हा एस फेज मध्ये झाला की काय होणार, 4C होणार. हाऊएव्हर देयर इज
आता काय म्हणतात बघा, देअर इज नो इन्क्रीज क्रोमोझोम, जरा स्पेलिंग चुकल्या, क्रोमो हा काय म्हणते, देअर इज नो इन्क्रीज क्रोमोझोम नंबर इफ द सेल हॅड डिप्लॉइड or 2n number chromosome at G1 after S phase the number of chromosome remains same. बघा काय म्हणाले बघा की हा नॉर्मल आहे, हा 2C आहे, त्याने S फेज मध्ये झाल्यानंतर यानं काय केला, डबल केला, म्हणजे काय झाला 4C झाला. आता तुम्हाला क्रोमोझोम बघा काय म्हणल्या, देअर इज नो इन्क्रीज क्रोमोझोम, इथं पण क्रोमोझोम एकच दिसतोय, इथं पण क्रोमोझोम एकच दिसतोय. क्रोमोझोमची संख्या वाढली नाही पण डीएनएची मात्रा वाढली. इथं काय होतं 2C डीएनए होता, तो काय झाला 4C डीएनए बनला. परंतु सांगा क्रोमोझोम वाढले का इथं, नाही. लक्षात, क्रोमोझोम आहे तेवढंच राहिलं. इन ॲनिमल सेल ड्युरिंग एस फेज, काय म्हटलं बघा, इन ॲनिमल सेल ड्युरिंग एस फेज डीएनए रिप्लिकेशन इन द न्यूक्लियस अँड सेंट्रिओल डुप्लिकेट सायटोप्लाझम. हा एक महत्वाची गोष्ट आहे बघा. तुम्हाला सेंट्रोझोम माहिती आहे, सेंट्रोझोम कसा बनतोय माहिती आहे, दोन सेंट्रिओल जे असतात यापासून सेंट्रो आणि सेंट्रोझोम काय आहे, सेल ऑर्गन्स आहे, माहिती आहे आपल्याला. तर काय म्हटले, ॲनिमल सेल मध्ये काय होते, न्यूक्लिअर स्पिंडल ॲपरेट्स आहे. तर इथं काय होत्यात की या ठिकाणी ॲनिमल सेलमध्ये दोन सेंट्रिओल अपोजिट पोलला राहतात. लक्षात ठेवा, मी काय म्हटलं बघा, ॲनिमल सेल ड्युरिंग एस फेज डीएनए रिप्लिकेशन बिगेन द न्यूक्लियस सेंट्रिओल डुप्लिकेट सायटोप्लाझम. याने काय म्हटलं, ज्यावेळी एस फेज मध्ये डीएनए डबल व्हायलाय पण तू सायटोप्लाझम मध्ये दुसरे काम व्हायलाय, जो सेंट्रोल आहे तो डबल व्हायलाय. काय व्हायलाय, हा जो सेंट्रोल आहे तो काय होतोय, डबल होतोय. विचारलं जाते तुम्हाला क्वेश्चन की यस फेज मध्ये, ॲनिमल सेल मध्ये यस फेज मध्ये डीएनए डबल होत असताना सायटोप्लाझम मध्ये कोणता सेल ऑर्गनस डबल होतोय की ज्याच्याकडं डीएनए पण नाही. तर याचा आन्सर आहे सेंट्रिओल. आणि दुसरं म्हणजे दोन सेंट्रिओल एकत्र आलं तर सेंट्रोझोम म्हणतोय. तिसरं म्हणजे सेंट्रोल शिवाय ॲनिमल मध्ये न्यूक्लिअर स्पिंडल ॲपरेट्स होत नाही. मागच्या वेळी मी शिकवले तुम्हाला, थोडं लक्षात येते का बघा, कारण संपूर्ण इन्फॉर्मेशन एक साथ ठेवणं महत्वाचं आहे. मागच्या लेक्चरमध्ये किंवा मागच्या टॉपिकमध्ये काय पाहिलं ते सुद्धा तुम्हाला कंटिन्युअस तुम्हाला येत यायला पाहिजे. चल ठीक आहे. एस फेज, इट इज ऑल्सो कॉल्ड सिंथेसिस फेज. बरोबर आहे, डीएनएचं रेप्लिकेशन होत आहे. इन दिस फेज सेल डबल अँड इट्स डीएनए कंटेंट. सेलमध्ये डीएनएचं कंटेंट डबल होते. द डिप्लिकेशन डीएनए इज नोन ॲज रिप्लिकेशन. आता हे मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्सी 12वी मध्ये तुम्हाला परत शब्द येईल तुम्हाला. मोस्ट ऍक्टिव्ह एन्झाईम डीएनए पॉलिमरेज ऍक्टिव्हली काम करायला आहे यस फेज मध्ये. एक लक्षात ठेवा, मी एक साधं बेसिक लेवलवर शिकवतो, काही लोकांना आवडेल किंवा नाही. एक साधं मी रुटीन लाईफ देतो. एक सेल आहे, हे काय आहे, एक सेल आहे, हे आमचं काय आहे, एक घर आहे. सेल म्हणजे काय म्हणतो, हे घर आहे. या घरामध्ये दोन भाऊ राहतात, म्हणजे काय होणार, आई वडील, काय होणार, आई वडील आणि दोन भाऊ राहतात. काय ना, आई वडील आणि दोन भाऊ राहतात. आता काय केलं की वडिलांनी म्हटलं की तुम्हाला काय करायचं आहे, आता या ठिकाणी या दोघांना वेगळं राहायचं आहे. या दोघांना काय करायचं आहे, वेगळं राहायचं आहे. आता वेगळं राहायचं म्हटल्यावर या सेलमध्ये जे काही कंटेंट होतं ते सगळं ह्यामध्ये पाहिजे का, लोक सांगा. या घरामध्ये जे काही वस्तू होत्या त्या या दोन्ही घरामध्ये पाहिजे का लोक. फॉर एक्झाम्पल किचन रूम पाहिजे,
किचन पाहिजे, बेडरूम पाहिजे दोन्हीकडे सेम, बरोबर आहे, हॉल पाहिजे, संपूर्ण जे कंटेन आहेत ते डबल व्हायला पाहिजे, तरच हे फ्रीली काम करू शकतील. दोघं जण, ह्यो ह्या घरात काम करेल, ह्यो ह्या घरात काम करेल. याचा अर्थ काय होणार की दोन जे भाऊ आहेत डिवाइड व्हाल्या तर त्यांना काय करायला पाहिजे, अशी दोन घरं बनायला पाहिजे की ह्या घरात जे सुविधा होत्या ते यामध्ये पाहिजे. लक्षात, तशा प्रकारचं. याचा अर्थ सेलमध्ये काय असते बघा, न्यूक्लियस तर आहे, न्यूक्लियस बरोबर सेल ऑर्गनस असतात, मायटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट, लायझोझोम, गोल्जी बॉडी, ER, हे सर्वांना सेम वाटायला पाहिजे. लक्षात, रुटीन मध्ये आपण हे पाहत असतो. सेल डिव्हिजन म्हणजे काय, एवढं काय असं भयंकर गोष्ट नाही आहे, त्याला तुम्ही कोणत्या अँगलनं समजून घेणार. काही लोकांना काय वाटते की कॅरोकायनेसिस झालं, न्यूक्लियस झाल्यानंतर फक्त सायटोप्लाझमचं डिव्हाइड झालं की झालं, आणि सायटोप्लाझम काय आहे, यांना लिक्विड वाटतंय, पण ऍक्च्युली काय आहे, सायटोप्लाझम मध्ये सेल ऑर्गनस असतात, ते पण समान म्हणजे डबल व्हायला पाहिजे. मायटोकॉन्ड्रिया 2 व्हायला पाहिजे, इथे एक मायटोकॉन्ड्रिया दिला, इथं मायटोकॉन्ड्रिया दिला. लायझोझोम ॲनिमल मध्ये इथे दिला पाहिजे, इथे दिला पाहिजे. ER, ह्याला पण ER दिला पाहिजे, ह्याला पण ER दिला पाहिजे. गोल्जी बॉडी इथे पण दिला पाहिजे, इथे पण दिला पाहिजे. जे काही सेल ऑर्गन्स आहेत ते सर्व डबल व्हायला पाहिजे. आणि प्लस महत्वाची गोष्ट कोण आहे, DNA मात्र काय करेल, कम्प्लिटली व्यवस्थित त्याचं डिस्ट्रीब्युशन केलं पाहिजे. तसं जर तुम्ही नाही केला तर जेनेटिक डिसऑर्डरला तुम्हाला फेस जायला पाहिजे आणि ती सेल सर्वाइव्ह करू शकणार नाही. चल ठीक आहे. आता मी काय सांगितलं बघा, DNA रेप्लिकेशन कॅरेक्टरिस्टिक ऑफ S फेज, बरोबर आहे, आम्हाला मान्य आहे. हिस्टॉन प्रोटीन सिंथेसिस S फेज, बरोबर आहे. त्यानंतर काय, वन्स बघा, वन्स द सेल डबल DNA, मी काय म्हणतोय बघा की एकदा सेलनं DNA डबल केला, इट मस्ट बी डिवाइड टू रिड्यूस इट्स DNA कंटेंट टू नॉर्मलाइज. हा काय आहे, हा नॉर्मल क्रोमोझोम आहे, हिने काय केलं, डबल करून घेतला. DNA काय केला, डबल करून घेतला. तर याला नॉर्मलाइज व्हायचं असेल तर डिवाइड व्हायलाच पाहिजे. आता ह्या ठिकाणी काही चेक पॉइंट असतात. सेल सायकलमध्ये चेक पॉइंट तुम्हाला पाहायला मिळतात. तर कुठल्या आहेत बघा की G1 फेज मध्ये चेकिंग पॉइंट असतात. अ चेक पॉइंट द सेल सायकल क्रिटिकल कंट्रोल वेअर स्टॉप गो सिग्नल रेग्युलेट. एका फेज मधून दुसऱ्या फेज मध्ये सेलला जाताना काही जे काही प्रोटीन जे आहे CDK आणि सायकलिन ही चेकिंग करत असतात. देअर मेजर चेक पॉइंट फाउंड, लक्षात ठेवा, हा सुद्धा MCQ आहे. चेक पॉइंट कुठे पाहायला मिळणार, G1 आणि G2 आणि M मध्ये. G1, G2 आणि M या 3 मध्ये तुम्हाला चेक पॉइंट पाहायला मिळणार. ओके, ठीक आहे. पुढे घेऊया आपण. ड्युरिंग G2 फेज प्रोटीन सिंथेसिस. आता S फेज मध्ये काय झालं, DNA डबल झालं, पण G2 फेज मध्ये काय होणार की DNA डबल झालेला आहे. आता काय करायचं, आम्हाला मायटोसिस करायचं आहे. मायटोसिस म्हणजे मायटोटिक करायचं आहे. मायटोटिक करायचं असेल तर आम्ही परत ATP चेक करणार. आमच्याकडे भरपूर ATP आहेत का, आमच्याकडे प्रोटीन आहेत का, आमच्याकडे RNA ची मात्रा आहे का. कारण आता आम्हाला काय करायचं आहे, मायटोटिक फेज मध्ये जायचं आहे आणि यासाठी प्रोटीन तयार केलं जाते G2 फेज मध्ये. ओके, G2 फेज काय झाले बघा, ऑल्सो कॉल्ड पोस्ट DNA. कारण का, G2 मध्ये काय झालं, S फेज मध्ये DNA तयार झाला आणि त्यानंतरची फेज आली G2 फेज, म्हणून म्हणतोय पोस्ट DNA सिंथेसिस किंवा याला म्हणतोय प्री मायटोटिक गॅप. इथे काय होईल, इंटेन्सिव्ह सेल्युलर सिंथेसिस. मोठ्या प्रमाणात सेलमध्ये काय होत्या, सिंथेसिस निर्माण केले जाते. इन्क्रीज एनर्जी स्टोअर, ATP स्टोअर करून ठेवलं जाते. डिव्हिजन ऑफ मायटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्ट. मगाशी मी सांगितलं होतं बघा की मायटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्ट यांचं डिव्हिजन G1 फेज मध्ये होत नाही तर कुठे होतंय, G2 फेज. एन्झाईम सांगत्या स्पिंडल फायबर सिंथेसिस G2 फेज. रेस्ट ऑफ सेल्युलर ऍक्टिव्हिटी टेकन, आणि जे काही राहिलेल्या ऍक्टिव्हिटी आहेत त्या सुद्धा इथं काय केल्या, त्या पूर्ण केल्या जातात.
बघा एनसीईआरटी काय सांगितलं बघा क्वेज, एनसीईआरटीने तो मला क्वेश्चन केला आहे, हाऊ डू प्लांट अँड ॲनिमल कंटिन्यू टू ग्रो देअर लाईफ. हे म्हणतात की या ठिकाणी की ॲनिमल आणि प्लांट कंटिन्यू ग्रो करतात ऑल द लाईफ, जीवन आहे तो कापर्यंत कंटिन्यू काय करतात ते ग्रो करत राहतात. तर याचा अर्थ काय बघा, सेल डिव्हिजन करू शकतात. ॲनिमल आणि प्लांट काय करतात, सेल डिव्हिजन करतात आणि ग्रोथ करतात. ॲनिमल मध्ये जी ग्रोथ आहे की काय बघा अनलोकलाइज्ड, एक लक्षात ठेवा ॲनिमलची ग्रोथ आहे, ॲनिमल मध्ये ग्रोथ आहे अनलोकलाइज्ड म्हणजे कोणत्याही लोकलाइज्ड. आणि काय म्हटलं बघा बट लिमिटेड ॲनिमल मध्ये काय होते संपूर्ण बॉडी ग्रो करत्या पण एक ठराविक काळापर्यंत. परंतु प्लांटमध्ये काय होते बघा की प्लांटमध्ये जी काही ग्रोथ आहे ती काय आहे लोकलाइज्ड आहे, म्हणजे रूट स्टेमचा भाग आहे तिथेच ग्रोथ आहे. परंतु अनलिमिटेड प्लांटची ग्रोथ काय होत्या अनलिमिटेड. हे दोन एमसीक्यू आहेत बघा. तर काय झालं बघा की प्लांटमध्ये ग्रोथ ही लोकलाइज्ड आहे पण अनलिमिटेड आहे. कारण काय बघा परमनंट टिश्यू बनण्यासाठी काही सेल जिवंत असतात परंतु ते डिवाइड करत नाहीत. तुम्हाला माहित असेल मेरिस्टेम ॲपिकल, लॅटरल ॲपिकल, प्लांटची उंची वाढवतात लॅटरल मेरिस्टेम. बरं ठीक आहे की पहिलं वाक्य समजलं की ॲनिमल आणि प्लांटमध्ये सेल काय होत्या डिव्हिजन करत्या. डू द सेल प्लांट प्रोव्हाइड बघा डू ऑल सेल द प्लांट डिवाइड नाही आहे. प्लांटमध्ये फक्त मेरिस्टेमॅटिक सेल आहेत ते डिवाइड होत्या, परमनंट सेल डिवाइड होत नाहीत. डू यू थिंक ऑल द सेल कंटिन्युअस डिवाइड इन प्लांट ॲनिमल नाही आहे की प्लांटमध्ये परमनंट सेल डिवाइड करत नाही पण ॲनिमलमध्ये न्यूरॉन सेल डिवाइड करत नाहीत. एकदा जे बनल्यात तेवढंच, किंवा थायमसमध्ये असणारं सेल आहेत ते पण डिवाइड करत नाहीत. कॅन यू टेल द नेम अँड लोकेशन टिश्यू हॅव्हिंग सेल डिवायडेड ऑल लाईफ हायर प्लांट. प्लांटमध्ये ॲपिकल मेरिस्टेम मध्ये लॅटरल मेरिस्टेम मध्ये जे काही सेल आहेत ते काय करतात कंटिन्यू लाईफ टाईम काय करतात डिवाइड करतात. डू ॲनिमल हॅव सिमिलर मेरिस्टेम टिश्यू की यांच्या पद्धतीनं ॲनिमलमध्ये सिमिलर मेरिस्टेमॅटिक टिश्यू नाही आहेत. बरोबर आहे. सम काय म्हटलं बघा सम सेल इन अडल्ट ॲनिमल डू नॉट ॲपर टू एक्झिबिट सेल डिव्हिजन. बघा की ॲनिमल मध्ये सर्व सेल नाही की हार्टचं सेल सांगितल्या अँड मेनी सेल डिवाइड ओनली ऑकेजनली. बघा आपली स्किन आहे, ही माझी स्किन आहे, समजा इथं मी कट झाला, माझी स्किन कट झाली, जखम झाली तरी भरण्यासाठी इथलं सेल काय करणार डिवाइड करणार आणि जखम पूर्ण झाली की परत काय करणार नाही डिवाइड करणार नाही. मला काय म्हटलंय ऑकेजनली गरज पडली तर काय करणार डिवाइड करणार. दॅट हॅव बीन लॉस्ट बिकॉज इंजुरी डेथ. म्हणजे काही सेल काय करणार कधीच डिवाइड होणार नाही. काही सेल असे असतात की जर गरज असेल तर डिवाइड होणार, काही सेल कंटिन्यू ग्रो करणार. तर ठीक आहे. दिस सेल दॅट डू नॉट डिवाइड, मी मगाशी म्हटलं जे सेल डिवाइड होत नाहीत फर्दर एक्झिट जीवन. काय म्हटलं आपण जीवन मधून बाहेर गेल्यात. एंटर टू इनएक्टिव्ह स्टेज, याला म्हणतोय इनएक्टिव्ह स्टेज मध्ये राहतात, याला म्हणते क्वेसेंट स्टेज किंवा G0. मागच्या वर्षी आलता बघा 2019ला क्वेश्चन आलता. तर त्यावेळी आन्सर काय केलं की ह्यावेळी सेल सायकल मधून बाहेर पडत्या असं आम्ही आन्सर केलं, एक्झिट फ्रॉम सेल केलं, पण तिने उत्तर दिलं क्वेसेंट स्टेज. सेल सायकल मध्ये ती सेल राहत्या परंतु काय होत नाही की ऍक्टिव्ह राहत नाही किंवा ती काय करणार नाही की डिव्हिजन करणार नाही. परत बघा द सेल डू नॉट डिवाइड, जी सेल डिवाइड होत नाही एक्झिट फ्रॉम वन, ही वन मधनच काय झाल्या ती बाजूला पडल्या, सेल डू नॉट ऍक्टिव्ह डिवाइड बाहेर पडल्या. तर काय करणार ह्याला म्हणायचं क्वेसेंट स्टेज ऑफ सेल सायकल. उत्तर काय होतं क्वेसेंट स्टेज ऑफ सेल सायकल.
सेल इन धिस स्टेज रिमेन मेटाबॉलिक ऍक्टिव्ह. ही G0 मधली जी काही सेल आहे, समजा ही सेल आहे, ह्याला डिवाइड व्हायच नाही, ती तुझी बाहेर पडली, परंतु ही बाहेर पडली तरी सुद्धा काही आहे, रिमेन ऍक्टिव्ह राहणार, बट नॉट लॉंगर प्रोलाइन अनलेस इज कॉल्ड टू. सो डिपेंडिंग ऑन रिक्वायरमेंट ऑर्गॅनिझम. जर गरज असेल परत ही काय करेल, परत काय करेल, सेल G1 मध्ये भाग घेईल आणि परत डिव्हिजनची कॅपॅसिटी परत घेणार, गरज असेल तर. ज्या सेलला डिवाइड व्हायचं नाही तर G0 स्टेजमध्ये जाणार. G0 स्टेजला क्वाशन स्टेज ऑफ सेल सायकल म्हणतोय. यामध्ये सेल ऍक्टिव्ह असणार, लिव्हिंग असणार, पण तू गरज असेल डिवाइडिंग करायचं असेल तर परत G1 मध्ये येत्या आणि परत ती सेल डिवाइड करत्या. तर काय दिले बघा या ठिकाणी, G0 काय म्हटले बघा या ठिकाणी, G0 एक्झिट फ्रॉम वन सेल सस्पेंडेड इन द सेल सायकल. इन ॲनिमल मायटोटिक सेल काय सांगितले बघा, इन ॲनिमल मायटोटिक सेल डिवाइड ओनली इन द डिप्लॉइड सोमॅटिक सेल. तर काय केले बघा की जी सेल आहे डिप्लॉइड आहे 2n आहे, ती काय करते या ठिकाणी मायटोसिस करत्या ॲनिमल मध्ये. पण तो काय म्हटले, द प्लांट कॅन शो मायटोटिक डिव्हिजन बोथ हॅप्लॉइड अँड डिप्लॉइड. परंतु प्लांट मध्ये हॅप्लॉइड आणि डिप्लॉइड या दोन्ही मध्ये काय होतंय, मायटोटिक डिव्हिजन होतंय. मायटोटिक म्हटले नाही, मायटोसिस डिव्हिजन म्हटले, जरा चुकीचं म्हटले, मायटोटिक म्हणूया. मायटोटिक म्हणजे काय होणार, मायटोसिस आणि मिओसिस. अँड ॲनिमल मध्ये लक्षात ठेवा, यंग फेज धिस काय सांगितले बघा की धिस इज द मोस्ट ड्रॅमॅटिक पिरियड ऑफ द सेल सायकल इन्व्हॉल्विंग द मेजर रिऑर्गनायझेशन अँड व्हर्च्युअली ऑल कंपोनंट ऑफ द सेल. आता इथे काय म्हटले बघा की इथे ड्रॅमॅटिक फेज म्हटले जाते बघा. काय म्हटले, यंग फेज मध्ये सेलमध्ये घडणारे परिवर्तन डोळ्याने पाहू शकतो, म्हणून याला ड्रॅमॅटिक पिरियड म्हटलं जाते. ही सेल प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज, टिलोफेज असा प्रवास करते. बरोबर आहे. प्रोफेजच्या शेवटी न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसअपेअर होत्या, न्यूक्लिओस डिसअपेअर होत्या, क्रोमॅटिक थ्रेड हे काय होत्यात, कंडेन्स होत्या आणि क्रोमोझोम सारखं स्ट्रक्चर बनवत्यात. स्पिंडल फायबर बनलं जात आहे. क्रोमोझोम काय ना अपोजिट पोलला खेचलं जातात आणि टिलोफेज मध्ये आल्यानंतर न्यूक्लिअर मेम्ब्रेन, न्यूक्लियस रिअपेअर होते. हे सर्व ड्रॅमॅटिक आपण पाहू शकतोय, म्हणून म्हटले धिस इज मोस्ट ड्रॅमॅटिक फेज. यंग फेजला काय म्हटले, ड्रॅमॅटिक फेज म्हटलं जाते. ओके. तर बघा आपल्या समोर दिसाले की सेल सायकल मध्ये यम म्हणजे मायटोटिक टाकले. मायटोटिक फेज मध्ये काय होणार की मायटोसिस सांगितले, बरं, फॉर्मेशन ऑफ डू आउटर सेल. ओके. काय दिले बघा, G1 सेलची ग्रोथ व्हायला, एस मध्ये DNA सिंथेसिस व्हायला, बरोबर आहे. G2 मध्ये काय व्हायला, या ठिकाणी सिंथेस G2 नंतर M मध्ये आलो. या संपूर्ण काय म्हटलं आपण, लक्षात ठेवा की 95% जे काही टाइम आहे ते इंटरफेज मध्ये लागते आणि 5% टायमिंग हे मायटोटिक डिव्हिजन साठी लागते. याचा अर्थ सेल सायकल मध्ये सर्वात जास्त वेळ कोण घेतला, इंटरफेजनं म्हणजे ग्रोथनं, आणि कमी कालावधी कोण घेतला, यंग फेजनं, मायटोटिक फेजनं. तर दिसते बघा, लेंडलँड, H. हार्टविंग अँड ट्री ट्रॉमी हंट, पॉल नर्स म्हणजे हार्टवेल, हंट आणि नर्स won the 2001 Nobel Prize Physiology Medicine for the discovery these a central molecule. तुम्हाला माहिती आहे की या ठिकाणी जे मॉलिक्यूल शोधून काढलं CDK सायकलिंग, यासाठी यांना हार्टवेल, टिम हंट आणि पॉल नर्स यांना 2001 चा नोबेल प्राइज मिळाला. द टू मेन चेक पॉइंट कुठले आहेत बघा, G1 S चेक पॉइंट आहे, G1 आणि S पेजच्या मध्ये एक पॉइंट आहे, G2 आणि M च्या मध्ये एक पॉइंट आहे.
तर या ठिकाणी आपला सेल सायकल सेल डिव्हिजन याचा लेक्चर नंबर 2 कंप्लीट होतोय. आन्सर करत जावा, व्यवस्थित पहा, तुम्हाला काय होईल, छानपैकी होईल. ह्याचं लेक्चर तुम्ही पुन्हा पुन्हा वाचा आणि जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही काय करा, सबस्क्राईब करा की तुम्हाला काय करता येईल, मला आणि छान छान व्हिडिओ करून पाठवता येईल. ओके, बाय, टेक केअर.